नमस्कार, मी शिवराज संदीप पाटील. नमस्कार, मी विश्वजित विकास पाटील. आम्ही शिवराज विद्यालय ऐतोडे खुर्द येथे शिकत आहोत व आज आम्ही प्लास्टिक कचऱ्यापासून रस्ता बनवण्याचा प्रयोग केलेला आहे. सध्याच्या युगात रस्ता बनवण्यासाठी बऱ्याच नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत आहे. जसे की कच्च्या तेलापासून डांबर निर्मिती करणे, कच्च्या लोखंडापासून स्टीलची निर्मिती करणे, डोंगर फोडून खडी व दगड यांची निर्मिती करणे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीची ऱ्हास होत आहे. पण ह्या रस्त्याचे आयुष्यमान खूपच कमी असते व याच्या दुरुस्तीसाठी वारंवार दुरुस्तीसाठी खूप खर्चही येतो. याला पर्याय म्हणून प्लास्टिकचा रस्ता बनवणे अधिक उचित ठरेल. कारण भारतामध्ये दररोज 9,200 टन प्लास्टिक तयार होते. या प्लास्टिकची विल्हेवाट पूर्णपणे लागत नाही. त्या प्लास्टिकचा पुनर्वापर या रस्त्याच्या ठिकाणी करता येतो व त्यामुळे भारतातील प्लास्टिकचे प्रमाण कमी होईल व प्रदूषणही घटेल. तसेच हे रस्ते अधिक टिकाऊ व कमी खर्चिक असून पाण्यामुळे अजिबात खराब होत नाहीत. या प्रकल्पामुळे प्लास्टिकचे पुनर्वापर सुद्धा होईल व नैसर्गिक साधनसंपत्तीची ऱ्हासही होणार नाही. आम्ही भारत सरकारला विनंती करतो की भारत सरकारने हा प्रयोग लवकरात लवकर अंमलात आणावा. धन्यवाद.